अज्ञात वाहनाच्या धडकेत दिलीप लोखंडे यांचा दुर्दैवी मृत्यू, मदती अभावी संताप व्यक्त। म्हसवड दहिवडी मार्गावरील हॉटेल सूरज परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात लोखंडे वस्ती येथील रहिवासी दिलीप लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला। अज्ञात वाहनानं दिलेल्या जोरदार धडकेमुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 7 वाजण्याच्या सुमारास दिलीप लोखंडे हे काही कामानिमित्त रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातील अज्ञात वाहनानं त्यांना जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी होती की ते काँक्रीट रस्त्यावर फेकले गेले। या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। अपघात घडताच संबंधित वाहन चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला। मात्र धडक देणाऱ्या वाहनाच्या समोरील भागाचे काही तुकडे घटनास्थळी पडलेले आढळून आल्यानं पोलिसांना तपासासाठी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या दिलीप लोखंडे यांना तातडीनं उपचारासाठी नेण्यास कोणत्याही वाहनानं मदत केली नसल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। विशेष म्हणजे आपत्कालीन 108 रुग्णवाहिकाही वेळेत घटनास्थळी पोहोचली नाही। जवळपास अर्ध्या तासानंतर एका खासगी दवाखान्याची रुग्णवाहिका बोलावण्यात आली। त्यानंतर लोखंडे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला। अपघात करून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचं काम सुरू असून संबंधित वाहनाबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी म्हसवड पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघातानंतर तातडीची मदत आणि रुग्णवाहिका सेवा वेळेत उपलब्ध न झाल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। आज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।